उमेदवार उभं करणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलून त्याऐवजी अजित पवार यांचं नाव देण्याच्या हालचाली सुरू आहे असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे तेही निवडणुकीत उतरणार आहे. तुमचं मत काय आहे? बिनविरोध व्हावी अशी चर्चा सुरू होती. अजितदादांची तर बिनविरोध व्हावी असं वाटायला काही हरकत नाही, पण बाकीचा सगळ्याच बिनविरोध करण्याची काही आवश्यकता नाही. अजितदादांची जर वहिनीच उभा राहणार असेल तर बिनविरोध व्हावी. बाकी कोणी उभा राहणार तर बिनविरोध करण्याचं काही कारण नाही आहे असं मला तरी व्यक्तिगतरित्या वाटतं. पण स्वतः वहिनी जर उभा राहणार असेल तर अशी निवडणूक बिनविरोध व्हायला काही हरकत असू नये असं मला वाटतं. कोणी का असत नाही, कारण शेवटी अजितदादांचं या राज्यासाठीचं कॉन्ट्रीब्युशन या महाराष्ट्रातली जनता विसरू शकेल. त्यामुळं स्वतः वहिनी जर उभ्या राहणार असेल, सुनेत्रा वहिनी, तर मला असं वाटतं निवडणूक बिनविरोध व्हायला काही हरकत राहणार नाही. परंतु दुसरी पोटनिवडणूक ही बिनविरोध का व्हावी हा एक प्रश्न आहे ना. का व्हावी हा प्रश्न आहे. तिथे तशीच मागणी सुरू आहे असं नाही होऊ शकत ना. जी मागणी करतात त्यांनी आधी कसं कसं वागलं हे पण बघितलं पाहिजे जरासं. म्हणजे जर तसं असं वाटतं की जर तुम्ही तिथे जर तयारी असत असाल तर तिकडे पण विचार करेल असं भाजपकडून सांगितलं. कुठं विचार करेल? सगळ्या बारामतीचा असो, इकडे दोन्ही जागा त्यांच्याच आहे ना, भाजपच्याच आहे ना. ज्यावेळेस आमच्या जागा होत्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने काय काय केलेलं आहे हे जरा तुम्ही तपासा. मागच्या काळात तुम्ही मध्यंतरी म्हणाला होता सामाजिक न्याय विभागातून पैसे काढता येत नाही, लाडकी बहीण योजनेला पैसे त्या विभागातून दिले होते. आता त्याच्या मागोमाग नमो महासन्मान नावाची एक लाभ योजना आहे, त्याच्यासाठी सुद्धा आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातूनच पैसे काढण्यात येणार आहे आणि वाटण्यात येणार आहे. हे बाई याचाच अर्थ असा आहे की हे विभाग नावाला सामाजिक न्याय आणि नावाला आदिवासी कल्याण हा विभाग राहिला आहे. याचाच अर्थ समाज कल्याणच्या माध्यमातून ज्या योजना किंवा आदिवासी कल्याणाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत याची अंमलबजावणी सरकारला करायचीच नाही. आज या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम होत होते. ठीक आहे, आधीच्या काळात थोडं बहुत झालं, पण तो आता सर्रास या विभागातून निधी पळत जातो. खरं तर सरकारने या योजना ज्या जाहीर केल्या त्यावेळेस बजेटरी प्रोव्हिजन याची व्हायला पाहिजे होती. परंतु आता ठीक आहे, बजेटच्या मधल्या काळात काही एखादी योजना आली तर त्याची